हस्ते उद्घाटन होणार आहे। तर याच पार्श्वभूमीवर संपूर्ण रेल्वे स्टेशन परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी रेल्वे स्टेशन परिसरात दाखल आहेत। तर योगी आदित्यनाथांच्या मागणीनंतर या स्टेशनचं नाव अयोध्या धाम असं करण्यात आलं होतं। तर अयोध्या धाम रेल्वे स्थानकाची नेमकी वैशिष्ट्य काय असणार आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकतोय। 240 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून विकसित केलेला आहे 3 मजली आधुनिक रेल्वे स्थानक इमारत ही असणार आहे। तर या ठिकाणी लिफ्ट, एस्केलेटर्स, फूड प्लाझा, त्याचबरोबर पूजेच्या सामानासाठी दुकानं, क्लॉक रूम, चाइल्ड केअर रूम, लहान मुलांसाठीची रूम, त्याचबरोबर प्रतीक्षा हॉल, वेटिंग रूम अशा सगळ्या सुविधांनी हे स्थानक जे आहे सुसज्ज IGBC प्रमाणित ग्रीन स्टेशन इमारत ही आहे। त्याचबरोबर अयोध्या विमानतळ असणार आहे, त्याची सुद्धा काही खास वैशिष्ट्ये आहेत। विमानतळाचा पहिला टप्पा 1450 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित करण्यात आलाय। विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर इतकं आहे। दरवर्षी सुमारे 10 लाख प्रवाशांना या ठिकाणी सेवा देण्यासाठी हे विमानतळ सज्ज आहे। तर टर्मिनल बिल्डिंगचा दर्शनी भाग मंदिराच्या वास्तूचं चित्रण या ठिकाणी पाहायला मिळेल। टर्मिनल बिल्डिंग मध्ये श्रीरामाचं जीवन दर्शवणारी स्थानिक कलाचित्र असतील। टर्मिनल बिल्डिंग मध्ये इन्सुलेटेड रूफिंग सिस्टीम, LED लाइटिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग या सगळ्या सोयी तिथे देण्यात आलेल्या आहेत। शिवाय कारंजांसह लँडस्केपिंग, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, सीवेज ट्रीटमेंट प्लांट आणि सोलार पॉवर प्लांट अशा इतर अनेक वैशिष्ट्यांचं हे विमानतळ सुसज्ज असणार आहे।